चला केगाव संघ 10 खेळाडूंशी उतरलाय. पाच षटकांचा सामना. पंच तयार आहेत. मयूर ठाकूर आणि बादल हे दोन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहूया. गोलंदाज असतील प्रफुल्ल ठाकूर, फार अनुभवी गोलंदाज, फार अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू पूर्वार्धामध्ये येतोय. उजवं आणि डावं कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो. पहिला चेंडू बॅटचा एज. खेळाडू तैनात आहेत. एक धाव मिळाली आहे. फेकी अतिशय खराब होती. एका धावेनिशी श्री गणेशा झालाय जाणता राजा पेंट संघाचा. एक बॅटल आपण पाहू शकतो मैदानामध्ये. एका बाजूला फलंदाजीची धुरा सांभाळेल बादल, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल ठाकूर. फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जातोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस पहा अगदी वेगानं टाकलेला चेंडू प्रफुल्ल ठाकूरच्या जाळ्यामध्ये अडकला. बादल मात्र बॅक टू द डगआउट. अनुभव अनुभव अनुभव. यावेळेस मात्र बादल मात्रेची विकेट काढली आहे. पहिला गडी करत पहिला मुतखडा बाजूला. पहिली हुकेर भोईसा दादा जरा थांबायचं होतं. याला म्हणतात 1.5 दिवसाचा गणपती. यावेळेस मात्र बादल नावाची खेळी मात्र अटकली. डिफेन्सचा मूड होता आणि तदनंतर आपण पाहिलं आजपर्यंत जगामध्ये जेवढे युद्ध झाले आहेत ना, त्यामध्ये युद्धनीती आणि युद्धामध्ये तंत्र एकच, आक्रमण हे सूत्र आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये डिफेन्स ओव्हरपिच चेंडूवर या ठिकाणी भोवला आणि बादल मात्र याची विकेट या ठिकाणी काढली आहे. चला तर आता संयोजकांच्या वतीनं केगाव संघासाठी टायमिंग या ठिकाणी ऑन झालंय, कारण प्रत्येक चेंडू मागे फील्ड पोझिशन बदलली जाते ही सूचना संयोजकांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तेव्हा कृपया घाई करायची आहे. पुढचा चेंडू यावेळेस पहा फिरकी मारा, जादुई बोट, लेग स्विंग केला जातोय. अतिशय अनुभवी खेळाडू आणि काय गोलंदाजी केली पहा. आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव 1 विकेट, तीही फार मोठी विकेट काढली आहे. रितेश वारी नवीन खेळाडू मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल आपण पाहू शकतोय. यावेळेस इन स्विंग केला गेलाय. मागचा चेंडू लेग स्विंग, यावेळेस मात्र इन स्विंगर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजीतलं तंत्र आपल्याला पाहायला मिळतंय, तंत्र शुद्ध गोलंदाजी ज्याला म्हणता येईल. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. एका मोठ्या संघाला थोडस बॅकफुटवर पुश केलाय. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. झेल खाली खेळाडू होता, झेल सुटला जातोय आणि पहा तुतू मैमय आहे. यावेळेस मात्र सिंगल धाव मिळते. सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 2 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी अतुल यांच्या हाताला निसटता झेल आपण पाहिला, सुटलाय, जीवनदान मिळालंय.
फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. कमबॅक करावं लागेल. ओळख आहे या पेन दादर संघाची. त्या ओळखीचा शिक्का मात्र आता तुम्हाला उमटवावा लागेल. दोन खेळाडू, एक खेळाडू आपण सीमारेषेवर पाहतोय. यावेळेस पहा हलक्या हाताने चेंडू कट केलाय. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट. धोका संभवला असता परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू. पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या आपण पाहिली 6 चेंडू नंतर केवळ आणि केवळ 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहिलं पहिलं षटक संपलं. 2 धावा 1 विकेट या ठिकाणी टिपली गेली. नवीन गोलंदाज वापरात आणला जाईल. आपण पाहतोय नवीन गोलंदाज येणार विपुल ठाकूर. याच्या हातामध्ये असणारा हा चेंडू परत एकदा डाव्या हाताचा गोलंदाज वापरला जाईल. हा देखील गोलंदाज जर आपण पाहिला फार अनुभवी गोलंदाज आणि अशा गोलंदाजाला वापरलं जाईल. सध्याच्या घडीला जाणता राजा पेन दादर संघाला गरज आहे एका पार्टनरशिपची. विकेट ठेवाव्या लागतील आणि तदनंतर धावा देखील जमवाव्या लागतील. गोलंदाजी ही ओळख आहे पेन दादर संघाची परंतु गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे धावा देखील पुरेशा असणं फार गरजेचं आहे. यावेळेस पहा निसटता झेल होता. चांगला प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटकाचं स्टार्ट जर आपण पाहिलं ना तर पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळते गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. अजूनही बरेच प्रेक्षक आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस आडव्या हातानं स्लॉग स्वीप आहे. डीप मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये येणारा ब्रँडेड ऑसम सिक्सर. काय फटका होता रितेश वारीच्या बॅट मधून आलेला. आतापर्यंत रितेशची बॅट पाहिली तर मागच्या 4 चेंडूमध्ये अतिशय शांत. 5व्या चेंडूवर केलेलं आक्रमण जिथून आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावा झाल्यात 8 धावा धावफलकावर लागल्या जातील. विपुलच्या गोलंदाजीवर चढवलेला रितेशचं आक्रमण. पुढचा बॉल. यावेळेस पहा इनसाइड आउट फटका लॉंगऑफच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. नो बॉलचा इशारा आलाय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1+1. अगदी आपण विपुलला बऱ्याचदा गोलंदाजी करताना पाहिलंय. विपुल ज्यावेळेस गोलंदाजी करतो ना त्यावेळेस नो बॉल हा त्याचा वीक पॉइंट राहिलाय. बऱ्याच प्रतियोगितेमध्ये विपुलचा नो बॉल पडताना आपण पाहिलं. आज देखील त्याची पुनरावृत्ती मैदानावर होते. 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जाईल. फार चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहू शकतो झालंय परंतु आताच्या घडीला जर आपण पाहिलं ना तरी चूक फ्रीट असेल. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक फ्रीट आहे. हवेत असणारा चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जाणार. 1 बाउन्स वर धरो. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर. संकट होतं पहिल्या षटकामध्ये मात्र कमबॅक केले दुसऱ्या षटकामध्ये. तब्बल 12 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजानं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत. चांगलं कमबॅक रितेश आणि मयूरच्या या बॅटिंगनं या ठिकाणी करून दाखवलंय. 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. असंच कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या हातानं स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जाणारा आणखी एक तडाखे स्ट्रोक षटकार.
पहिल्या षटकामध्ये मुवमेंट जो होता तो केगाव संघानं आपल्या बाजूने खेचला, पण दुसऱ्या षटकामध्ये पाहता क्षणी जो मुवमेंट होता तो आपल्या बाजूने आणलाय. याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. संकट येतात परंतु संकटांमध्ये पाय रोवणारी माणसंच आपल्या आयुष्यामध्ये इतिहास घडवतात, आणि इतिहास जर घडवायचा असेल ना तर तुम्हाला संकटांशी लढावं लागतं. पहिल्या षटकामध्ये असणारं जे संकट होतं त्या संकटांना काय उत्तर दिलंय या बॅटरनं. पुढचा बॉल, यावेळेस पहा गती परिवर्तन होतं, चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? चांगलं कॉलिंग पाहता आलंय, एकच धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय वाढली जाईल. 21 धावा धाव फलकावर लागल्या जातील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र जी गाडी निघाली आहे ना ती गाडी आता सुसाट सुटली आहे पेण दादर संघाची. पहिल्या षटकामध्ये अडकलेली गाडी आता मात्र रितेश आणि मयूर हे नवीन चालक त्यांच्या संघाला लाभले, आणि या चालकानं मात्र चांगल्या वेगानं गाडी आता पुढे जात आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. षटकातलं शेवटचा चेंडू असेल गोलंदाज विपुल ठाकूर. पुढचा बॉल डीप मिड विकेटचा क्षेत्र, गोळीच्या वेगाने येणारा चेंडू अडवला जाईल का? यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार. पंचवीस धावा पहिल्या षटकामध्ये 2, तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 23. म्हणजे एकच गोष्ट या ठिकाणी म्हणता येईल की सह्याद्रीच्या कुशीतून येणारा पूर्वेचा सूर्य ज्यावेळेस पश्चिमेला जातो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की तो मावळतोय, परंतु सूर्य कधी मावळत नसतो मित्रांनो. त्याचा प्रकाश सर्वत्र दरवळत असतो. याच पद्धतीने या मैदानावर असणारा खेळ जो आहे तो आपल्याला दरवळताना पाहायला मिळतोय. प्रकाशमान क्रिकेट रितेश वारी, मयूर ठाकूर या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंचं योगदान जर आपण पाहिलं तर एकानं चेंडूचा खेळ केलाय, 12 धावा केल्या, ज्याचं नाव रितेश वारी, तर दुसरा खेळाडू 5 चेंडूमध्ये 12 मयूर ठाकूर. चांगलं योगदान म्हणता येईल. चला मी निखिल नंदकिशोर भोईर यांना विनंती करतो की आपण मंचकावर यावं. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. कुंजन त्या ठिकाणी मात्र उभा होता, अगदी वेगानं आला आणि फील्ड केलंय. यावेळेस इनसाइड स्ट्रोक, पॉइंटच्या वरून आलेला चेंडू गोळीच्या वेगाने येतोय सीमा रेषेच्या दिशेनं, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. खानदेशी स्वांग आहे आणि तब्बल रेकॉर्ड भारत संगीत क्षेत्रामध्ये अल्पावधीतच 94 मिलियनहून अधिक चाहत्यांनी या गाण्याला पसंती दिली. आणि यावेळेस मात्र अपील केला गेलाय, पंचांनी अपील उचलून धरलं, आणखी एक विकेट पडली जाईल पेण दादर संघाची.
हेच थँक्यू. आपण पाहिलं 33 धावांवर पडलेली दुसरी विकेट. गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला स्पेल देखील टाकला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, ज्यानं 2 धावा खर्च केल्या होत्या आणि बादल सारख्या एका बलाढ्य विकेटला देखील त्यानं काढलं. यावेळेस मात्र मार खाल्ला होता. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च झाल्या. तदनंतर त्यानं चांगलं कमबॅक केलं. हा अनुभव असतो. अनुभवापेक्षा जीवनामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. मात्र ज्या ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट हाताळता आणि ती करताना जर तुम्हाला अपयश आलं किंवा ठेच लागली ना, तर असं समजून चाला की तुम्ही काहीतरी नव्यानं गोष्ट करत आहात. तेव्हा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि म्हणूनच प्रयत्न बाळूचे कण रगडितात तळही गले, हे जो सुविचार लहानपणापासून आपल्याला शिकायला मिळाला आहे. नवीन खेळाडू आपण पाहतोय नितेश पाटील, मुंबई पोलीस दलातील हा खेळाडू आहे. सदरक्षणाय खल निग्रणाय, हे ब्रीद वाक्य. चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटांसाठी कर्दनकाल. यावेळेस मात्र काळ आला होता परंतु वेळ नव्हती. फलंदाज वाचला. डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. जगामध्ये 2 नंबरची सुरक्षा कवच मुंबई पोलीस आहे मित्रांनो. याचा अभिमान आपल्याला असायला हवा. अगदी पोलीस बांधवांवर सहज आपण बोट उचलतो. काय करतात यावेळेस मात्र या बांधवाच्या बॅटमधून आलाय एक दर्जेदार स्ट्रोक. बिग 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 सिक्सर. हेच ते गाणं होतं जिथून गौतमी पाटील संबंध महाराष्ट्राला पाहावी लागली. आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करावं. आणि अगदीच उद्याच्या रात्रीला गौतमी पाटील यांचं उरणमध्ये आगमन आहे. आणि ते अर्थातच सन्मान्य गणेशजी शिंदे यांच्या चिरंजीवांच्या हल्दीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल. चला, ज्यांची आपण वाट पाहत होतो, ज्यांच्यासाठी आपण सगळा या ठिकाणी उलथापलत करून टाकलं, तो हर्षद ठाकूर मैदानामध्ये आलाय. हार्ड हिटिंग फलंदाज, फार मोठा खेळाडू आहे मित्रांनो. अगदी काही वर्ष जर आपण मागे गेलो ना, तर हा खेळाडू लेदर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील आपल्या मुंबईच्या मैदानावर आपली कसब दाखवताना पाहायला मिळाला. आताच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील एक स्वतःची सिद्धता, स्वतःची एक ओळख त्याने निर्माण केलेली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तब्बल 750 प्रेक्षक घर बसल्या स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्हीवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि अगदी आतापर्यंत या स्पर्धेला तब्बल 19,242 लोकांनी घर बसल्या मोबाईलवर आणि टीव्हीवर पाहिलंय. एक यशस्वी आयोजन आपण म्हणूया. टेक्निकली प्रगतशील झाला क्रिकेट आणि क्रिकेटला एक फार मोठी वेगळी ओळख निर्माण झाली. जर आपण 10 ते 15 वर्ष जर पाठीमागे गेलो ना, ही जर ओळख त्या काळात असती ना, तर रायगड टेनिस क्रिकेट मधले सगळ्यात श्रीमंत खेळाडू नरेश गायकवाड आणि सोन्या गायकवाड आपल्याला पाहायला मिळाले असते. दरम्यान गोलंदाज तयार. यावेळेस पहा गती परिवर्तन होती. अतिशय वेगळ्या ऍक्शन हा चेंडू मात्र या गोलंदाजाने टाकला. पराग डुंगीकर ज्याच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. रितेश वारी, नितेश पाटील ही जोडी. जाणता राजा पेंट दादर संघ या ठिकाणी 39 धावा धाव फलकावर आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे मी म्हणेन की एक मोठी विकेट पडल्यानंतर सुरक्षित धावा आतापर्यंत त्यांच्या झाल्या आहेत. यावेळेस पहा बॅटचा एज लागलाय. लिडिंग एज आहे. यावेळेस पंचांचा बोट आभाळाकडे जातोय. आणखी एक विकेट पडली जाईल. रितेश वारी बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय
डॉक्टर अभिजित पाटील. पहा, एक पोलीस नॉन स्ट्राईक एंडवर आहे, दुसरे डॉक्टर अभिजित पाटील स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र एन्काउंटर झालाय, विकेट काढली गेली आहे. अभिजित पाटील बॅक टू द डग आउट. कोणी कोणाच्या नादामध्ये काय काय गमावलं असेल, परंतु आम्ही क्रिकेटच्या नादामध्ये काय काय कमवलंय हे शाश्वत सत्य आहे क्रिकेटच्या मैदानावरचं मित्रांनो. कारण क्रिकेटने एक ओळख दिली, क्रिकेटने एक सन्मान दिला, क्रिकेटनं पैसा दिली, क्रिकेटनं माणसं दिली, क्रिकेटनं सर्व काही दिलं. आणि असा हा क्रिकेटचा अद्भुत खेळ शेखर दादा चषक 2023 एक शानदार स्पर्धा आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये असेल, आपण पाहतोय स्वप्नील पाटील, कॅप्टन, कर्णधार, जबाबदारी आहे. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 विकेट पडल्या आणि 3 षटकामध्ये ज्या धावा 39 होत्या ना, त्या धावांना मात्र पराग डुंगीकर या गोलंदाजानं सीमित ठेवलाय, जशाच तसं ठेवलाय. आता मात्र उर्वरित राहिले आहेत अगदी 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये किती मुसंडी मारतील ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळेस चांगला फटका आहे, टायमिंग चुकलंय. डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय फटका लॉंगऑनच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव झाली आहे, 40 धावा धाव फलकावर लागल्या जातील. एक शानदार स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक वर्ग मैदानाच्या अवतीभोवती. दरम्यान गोलंदाजाचा आपल्याला पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. पराग, पुढचा बॉल, ताकदवर स्ट्रोक, यावेळेस मात्र फ्लॅट जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावा. नॉन स्ट्राईक एंडवर असणारे स्वप्नील पाटील, षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. अजित बाबर यांच्याकडून पुढचा बॉल आपण पाहतोय, गोलंदाज तयार. यावेळेस अगदी बोटं फिरवली गेली, लेग स्विंग पाहायला मिळाला, ताकद झुकली होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 षटकं, 44 धावा, 4 विकेट, 4-4-4 असा आकडा आपल्याला सध्या गुणफलकावर पाहायला मिळतोय. शेवटचं स्लॉग षटक असेल आणि या स्लॉग षटकामध्ये कोणाच्या डोक्यावर तो काटेरी मुकुट असेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज येताना आपण पाहतोय जयेश. येस, 2च राजे इथे गाजले या पावन भूमीवर. एक त्या रायगडावर, दुसऱ्या चवदार तल्यावर. एकानं स्वराज्य निर्माण केलं तर दुसऱ्यानं हातामध्ये पेन घेऊन घटना लिहिली. परंतु जगातल्या दुसऱ्या सर्वोत्तम राजाला विसरून चालणार नाही, ज्याचा खरं तर इतिहास याच मराठ्यांच्या मातीमध्ये पुसला गेला. छत्रपती धर्मवीर संभाजीराजे, त्यांना देखील कोटी कोटी प्रणाम असतील. 4 षटकं, 44 धावा, 4 गडी बाद. नवीन गोलंदाज जयेश पाटील, जेपी या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू. सध्याच्या घडीला आपण पाहतोय हा खेळाडू कशी गोलंदाजी करतोय. पहिला बॉल लेग स्टंपच्या अगदीच बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चांगल्या पद्धतीनं गुणांकन सुरू आहे, चांगल्या पद्धतीने पीटीसीची संपूर्ण टीम सध्याच्या घडीला आपण कॅमेऱ्यावर देखील पाहतोय.
रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला बदलवून टाकलं. पीटीसीच्या माध्यमातून ज्यावेळेस सुरुवात झाली तंत्रज्ञानातून, यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता आणि या निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. निर्णायक 5 चेंडू असतील. आपण पाहिलं इथून जर मुसंडी घेतली तर फार कठीण होईल केगाव संघाला, कारण पेण दादर केवळ फलंदाजीने ओळखला जात नाही तर त्यांची गोलंदाजी ही सध्याच्या घडीला सर्वोत्तम गोलंदाजी म्हणून ओळखली जाते. पुढचा बॉल यावेळेस शफल झाले. खेळाडू अपील केला गेलाय. लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी एक धाव जोडली जाईल. 46 धावा धाव फलकावर लागल्या जातील. धावांवर थोडासा आळा बसवलाय. जेपीने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नितेश ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार देखील पाहिलाय. यावेळेस हा खेळाडू काय करेल? लोवर फुलटा चेंडू ग्लान्स केला, हलक्या हातानं स्टिअर केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी तैनात असतील. 2 धावा या ठिकाणी पळून काढतील. 48 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आव्हान कठीण होतं ज्यावेळेस बादलची विकेट पडली, परंतु आव्हानाला स्वीकारलं जाणता राजा पेंटच्या खेळाडूंनी आणि म्हणून विदा करंदीकरांच्या त्या ओव्या असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे आयुष्याला दिलं गेलेलं एक चांगलं उत्तर आहे बॅटनं. यावेळेस टायमिंग चुकलंय. यावेळेस फेकी आपण पाहिली. सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली तब्बल 49 धावा धाव फलकावर लागल्या जातील. चार 4.4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 49 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय. यावेळेस पहा वेगानं टाकलेला चेंडू, बराचसा वेग होता, बीट झालाय. संघाचा संघनायक मात्र अतिशय खराब कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. अंततः स्लॉग षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 1 धाव येणं ही फार फलंदाजी खराब मी म्हणेन. शेवटचा चेंडू असेल आणि त्यावर किती धावांचा ठसा उमटवला जाईल ते देखील पाहायला मिळेल. यावेळेस पहा अपील केला जात आहे. पंचांचा बोट आभाळाकडे. आणखी एक विकेट पडली जाईल. शेवटच्या षटकामध्ये मात्र निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये 44 धावा होत्या, मात्र शेवटच्या षटकामध्ये जयेश पाटीलने चांगलं कमबॅक केलं आणि तदनंतर मात्र 5च धावा खर्च केल्या. 5 44 एकूण 50 धावा. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं जात आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असतील खेळाडू. तत्पूर्वी आपण चलूया एक सुंदर असं गीत या ठिकाणी ऐकूया. पेठ आणि भिंगारी संघाच्या संघनायकांना की चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या दरम्यान मी विनंती करेन ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर कृपया आपणास विनंती आहे की आपण मंचकावर यावं आणि आसन ग्रहण करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले देखील सहर्ष स्वागत केले जातील. 30 चेंडू 50 धावांचं लक्ष आपण पाहतोय. स्क्रीनवर देखील पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्युत्तर दिला जाईल. गोलंदाजी ही ओळख आहे पेण दादर संघाची आणि फलंदाजी ही निश्चितपणे ओळख आहे केगाव संघाची.
दोन धाकड संघांमध्ये एक द्वंद्व, एक युद्ध, एक बॅटल या ठिकाणी सुरू आहे. पूर्वार्ध संपलाय आणि चलूया आपण उत्तरार्धाकडे. आवाजामध्ये बदल करूया, आवाज ऐकूया प्रवीण गायकर सरांचा. शिवराया ते अप्रतिम छत्रपती शिवरायांचे हे संगीत तुम्ही डीजे जेडीच्या माध्यमातून ऐकलात. मित्रांनो, इतिहासामध्ये जर मागे वळून पाहिलात ना, तर खऱ्या अर्थानं जेव्हा शाहिस्तेखानाची बोटे तोडली ना शिवाजी महाराजांनी, तेव्हा तो सैरा वैरा पलत होता आणि त्याच्यानंतर तो पलता पलता त्याला त्याची बहीण भेटली आणि ती बहीण भेटली आणि त्या बहिणीने सांगितलं, वो शिवा हमारी बच्ची को उठा कर लेकर गया. तेव्हा शाहिस्तेखान थांबला आणि तो तिला म्हणाला, हे मूर्ख पगली औरत, शिवा एक समय गर्दन काट सकता है लेकिन शिवा किसी के माँ बहन को नहीं उठा सकता, क्योंकि उसके नजर में हर एक औरत उसको माँ बहन मानता है. म्हणजे विचार करा की शिवरायांचा तुम्ही खऱ्या अर्थानं जर विचार केलात की आदिलशाही मुघल सल्तनत म्हणजे जे असतील शत्रू त्यांच्यामध्येही किती आदर होता. हे संगीत तुम्ही डीजे यांच्या माध्यमातून ऐकलात. तो बिल्कुल आप देख सकते हैं मैच का आनंद लेते हुए पूरी तरीके से त्रिशूल ठाकुर इनसे गुजारिश करते हैं, आइए मंच पर, आपका स्वागत है. तो बिल्कुल हमारे दमदार इस टूर्नामेंट के लिए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. तो जीत के लिए लक्ष्य है टोटल 50 रनों का, प्रति ओवर 10 रन चाहिए. और आज देखिए पूरी तरीके से ठंड का मौसम नजर आता हुआ, ठंडी हवा गुजरती हुई, और इस ठंडी हवा में बिल्कुल कितना मजा आता होगा दर्शकों को. कितने प्यार भरे, रात के 12 बजे का समय भी बीत गया है, 12:45 बजे का समय हो चुका है, लेकिन फिर भी हमारे दर्शक कितनी पूरी तरीके से इस रात्रि में आनंद लेते हुए मातोश्री ऑटो गैरेज के सर्वा बिल्कुल आप देख सकते हैं. हरीश भी मैच का आनंद लेते हुए, विनीत मात्रे जासे टीम के दमदार फलंदाज बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, और उसके साथ साथ आप बिल्कुल आप देख सकते हैं 1 लाख नहीं बल्कि लाखों में के उमाबाई जस्कार, ये भी मैच का आनंद लेते हुए हमारे कमेंटेटर एडवोकेट परमेश पाटिल सर, उनका भी स्वागत करेंगे. और कल उतरेगी मैदान के ऊपर तुषार स्पोर्ट्स मुलेगन टीम के मिडिल ऑर्डर के सबसे घातक बल्लेबाज. मैच का आनंद लेते हुए तो आरसीसी पेट टीम के कप्तान आइए टॉस के लिए. बंटी जोशी या कप्तान सोहेल होंगे, कोई एक प्रतिनिधि होगा, उनसे गुजारिश करती है टॉस के लिए. तो सोहेल शेख कप्तान आ चुके हैं आरसीसी पेट टीम के, और भिंगारी टीम के कप्तान भी दर्पण. तो टॉस करने के लिए जरूर हम बुलाना चाहेंगे साहिल मिसाल आ चुके कप्तान. तो टॉस का बॉस त्रिशूल ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस आपण करावा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट, बेस्ट ऑफ लक. तो आरंभी गेंदबाज जानता राजा 11 दादर टीम की ओर से नशीब नाइक, और बल्लेबाजी की कमान संभालने के लिए केगांव टीम की ओर से यानी कि भूषण स्पोर्ट्स केगांव टीम की तरफ से हर्षद ठाकुर, और उनका साथ देंगे निखिल मात्रे. स्ट्राइक इन पर बल्लेबाज है निखिल, खेलने के लिए तैयार होंगे. पहली गेंद गेंदबाज तैयार, पहली गेंद बिल्कुल नटराज स्टाइल में खेलने का प्रयास. शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में, फील्डिंग अच्छी है, रन मिलेगा. एक टॉस जीता है मेरे ख्याल से, आप देख सकते हैं आरसीसी पे टीम टॉस. यस, रातों के कातिल जिन्हें कहा जाता है वो बिल्कुल आरसीसी पेट आपको नजर आएगी, लेकिन उनके सामने भी कुणाल नाइक भिंगारी टीम के सबसे उम्दा खिलाड़ी जो उनके सामने नजर आएंगे. तो चलिए 1 रनों के साथ भूषण स्पोर्ट्स केगांव 11 टीम ने अपना खाता खोला, बल्लेबाज निखिल ने अपना खाता खोला, और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 1 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर. प्रति ओवर 5 रन बनाने हैं, 10 रन बनाने हैं, यानी कि 50 का टारगेट है, और उसी रन रेट से अगर चलती है पहले इस 2 बल्लेबाजों के ओर से 3 ओवर में, तो ये टारगेट उनके लिए अच्छा होगा. शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास, ये भी अच्छे खिलाड़ी हर्षद, इनको भी आपने रायगढ़ प्रीमियर लीग में खेलते हुए देखा है, और ये पहले सीजन में जब कसलखंड में खेली गई थी
तो बढ़िया फॉर्म में आए थे, एक फॉर्म में थे ये खिलाड़ी, लेकिन अभी भी वो बेहतरीन फॉर्म में ही है। उनका बॉडी लैंग्वेज साफ दर्शाता है कि उनमें बड़े शॉट खेलने की ताकत है, लेकिन गेंदबाज की तारीफ करेंगे नसीब की उतनी कम है। ऑन साइड में शॉट, माफ कीजिएगा, ऑन साइड में खेलने का प्रयास था, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाती हुई बादल गेंद को उठाए फील्ड करे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय, और इसी एक रनों की मदद से पहले पावर प्ले में रनों के लिए जूझ रही है, रनों के लिए तरस रही है, लेकिन रन बने स्कोर कार्ड के ऊपर टोटल 2 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। देखिए, जिंदगी में कुछ हासिल करना है तो खतरों का सामना करना ही पड़ेगा। नसीब नाइक तैयार, लेट कट खेलने का प्रयास, ताकत से ज्यादा ये दिमाग का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन कैच भी छूटा, डायरेक्ट भी हिट था वो भी छूटा, दोनों तरफ खतरा था बल्लेबाज के लिए। इसीलिए कहते हैं जंगल में जाओ तो शेर और तालाब में जाओ तो मगरमच्छ, खतरा दोनों तरफ होता है, और ये दोनों तरफ खतरा था। कैच भी छूटा और ये जीवनदान में मिला, रन मिलेगा 1, और इसी 1 रनों की मदद से भूषण स्पोर्ट्स के 11 टीम का स्कोर कार्ड के ऊपर आगे बनता हुआ टोटल 3 रन। पेन प्रीमियर लीग खेली गई थी छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन पेन नगर पालिका के मैदान के ऊपर, तो नसीब नाइक बिल्कुल काफी दमदार परफॉर्मेंस दिया था उन्होंने। बेहतरीन ऑलराउंडर की हमेशा भूमिका निभाता है। अच्छा शॉट है, लेकिन फील्डर तैनात है वहां पर, फील्डिंग खराब, मौका मिलेगा बल्लेबाज को। हर्षित के बल्ले से आता हुआ यह पहला शानदार चौका, 4। क्या बात आहे, भगवी आमची दादागिरी, भगवी आमची झडप, नाद करा शिव भक्तांचा तर करू तुम्हाला दुनियेतून गडप। ऑन साइड में फिर से एक बार शॉट ऑन पुल करने का प्रयास, मिड ऑन में अच्छी फील्डिंग है, बेहतरीन फील्डिंग वहां पर नजर आती हुई रितेश के द्वारा। और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 7 रन। भूषण स्पोर्ट्स के गांव जीतने के लिए 24 गेंदें और 43 रनों की जरूरत। क्या बात आहे, अप्रतिम संगीत ऐकलत, किती संकटे आडवे येतील, वरद विनायक मित्रमंडळाचा विचार केला, किती संकटे आडवे येतील तरी सिंहस्तंभासारखे उभे राहतील आमचे शेखरदादा पाटील। एक दमदार नेतृत्व, आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी अथांग मेहनत, पाऊस जरी आला तरी धीर सोडला नाही, कारण त्या वरुण देवाला सांगितलं, हे बाबा तू थांब रे, गणरायाला विनंती केली, गणरायाला साकडं घातलं, पूजन केलं गेलं, आणि सुव्यवस्थित ही स्पर्धा आज तुमच्या भेटीसाठी येते। म्हणूनच कार खऱ्या अर्थानं या बोकडीविरा गावावरती वरद विनायकाची कृपा राहिली, आणि आज मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्हाला सुरळीतरित्या पार करताना पाहायला मिळते। गोलंदाज राम मात्रे बादल के छोटे भाई है, इनके हेयर स्टाइल देखकर तो बिल्कुल याद आती है जैसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया के, बिल्कुल वैसी ही ये लंबे कद के गेंदबाज है। राइट आर्म ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। यस, मुंबई इंडियंस के राहुल चहर, इनके भी हेयर स्टाइल इतनी ही थी, लेकिन देखिए अब इनमें वो पेस है, वेरिएशन है, सामने बल्लेबाज को चक्काना होगा। 7 रन है स्कोर कार्ड के ऊपर। अच्छा शॉट है, शॉट मिड विकेट में, खिलाड़ी 38 सर्कल में तैनात थे, रोकने में असमर्थ, तब तक मौका था बल्लेबाज के पास 1 रन लेने का, और इसे 1 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 8 रन। जीतने के लिए 23 गेंदें और 42 की आवश्यकता, यानी कि प्रति ओवर 10.96 के, यानी कि लगभग 11 का रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को बनाना इनके लिए बहुत जरूरी होगा। मैच आखिर के क्षणों तक रफ एंड टफ होगा, इसमें कतई संदेह नहीं है। थोड़ी छोटी गेंद थी, उसे पुल कर दिया लॉन्ग ऑन की तरफ, सीमा रेखा पार, वी शेप जो सुरक्षित जोन जाना जाता है, और गेंद सीमा पार, 4 रन। तो 4 रनों की मदद से हर्षद ठाकुर पहुंचे व्यक्तिगत 9 रनों के ऊपर, और कुल मिलाकर टीम की रन संख्या बनती हुई 12 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। शुरुआत बेहतरीन नजर आती हुई, ये भी पुल करने का प्रयास, टैपिंग क्रिकेट खेली जा रही है,
फील्डर तैनात है वहां पर 38 सर्कल में कोई रन नहीं है। एक होता है कभी कभी पहली तुम्हारी बाद में हमारी, आपने बड़ा चौका लगाया, उसके बाद डॉट बॉल निकालने की ताकत हम में भी है और इसीलिए कहते हैं छाता और दिमाग तभी काम करते हैं जब वो खुले रहते हैं, लेकिन जब दोनों बंद हो जाते हैं ना तो आदमी को बोझ लगते हैं। और ये देखिए कहीं ना कहीं आपको दिमाग खोल रखना होगा। थोड़ी छोटी गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला है और गेंद जाती हुई सीमा रेखा पार। 4-4-4। क्यों डीजे जेडी तुमचं लग्न झालं ना वाटतं? 12 वाजले तेव्हाच हे गाणी सुचले वाटतं आता। असं या प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहताय तो बिल्कुल रन मिलेंगे 4। अभी तक तीसरा चौका हर्षद ठाकुर के बल्ले से आता हुआ। लो फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, वाइड इज लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का समय था और इसी 1 रनों की मदद से भूषण स्पोर्ट्स के गांव 11 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 17 रनों के ऊपर, यानी कि जिस रिक्वायर्ड रन रेट के हिसाब से चलना था उसी हिसाब पे अब तक चल रही है। क्योंकि पहले ओवर में 7 आए थे, दूसरे ओवर में अभी तक 10 आ चुके, 1 गेंद बची है। भरोसा रख उस रब पर, वो यहां तक लाया है तो आगे भी वही लेकर जाएगा। ये अच्छा शॉट है, एक्स्ट्रा कवर की तरफ फिर से एक बार खेला है। इस बार बादल मात्रे आएंगे, गेंद के नीचे उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन। बादल मात्रे का आज बल्ला चला नहीं। बादल मात्रे का बल्ला जब चलता है रनों की बौछार लगती है, लेकिन वही बल्लेबाज मात्र सस्ते में लौटे और इसी के साथ ये लो स्कोर का मुकाबला खेल रही है 5 ओवर में। ओवर हुई समाप्ति और इसी के साथ 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले के समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंची है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 18 रन जीतने के लिए 18 गेंदें और 32 रनों की आवश्यकता। अरे आजकल 7-12 भी इंपॉर्टेंट है ना, क्योंकि एक एक घंटा एक एक प्लॉट बहुत महत्वपूर्ण होता है लाइफ में। और ये 7-12 का संगीत आपने डीजे के माध्यम से सुना। गेंदबाजी में परिवर्तन, सेकंड स्पेल का कोटा, यानी कि टीम की ओर से तीसरी व्यक्तिगत दूसरे ओवर की कमान संभालने के लिए नसीब नाइक गेंदबाजी के मार्ग पर आते हुए 18 में चाहिए 32, विकेट गवाया नहीं। ये अच्छी बात होगी भूषण स्पोर्ट्स 11 केगांव टीम के लिए, लेकिन विकेट को तोड़ने के लिए जानता राजा 11 दादर टीम तरस रही है। लोग आपके बारे में क्या सोचते हैं ये इंपॉर्टेंट नहीं, बल्कि आप खुद के बारे में क्या सोचते हो ना ये इंपॉर्टेंट है। क्योंकि खुद ही का तो मंजर तय कर सकता है, क्योंकि जहां पर तेरे ऊपर खुद का भरोसा है तो खुद कुछ भी कर सकता है मैदान में। तेज रफ्तार से गिरफ्तार किया था, ये क्या कर बैठे। डायरेक्ट हिट अगर होता तो लौटना पड़ सकता था। ये भी कैच ड्रॉप है, रन आउट का ये मौका था। ऐसा लगता है कि चेन्नई सुपर किंग्स के जो फैन होंगे ना उन्हें अब याद आए होगी, क्योंकि जिस तरीके से ये ऐसा ही कुछ हुआ था, लगभग उनके ही सामने से 3 रन चुराए थे और वैसा ही ये दृश्य देखने को मिला। तब तक रन मिलेगा इस गेंद के ऊपर 1 और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 19 रन। देखिए एक खराब फील्डिंग आपको पूरी तरीके से मुकाबले से बाहर कर सकती है, क्योंकि एक एक विकेट आपके लिए इंपॉर्टेंट है। शायद जीवनदानी मिला है ऐसा ही कहेंगे। हर्षद ठाकुर 8 गेंदों में 14 रनों के ऊपर ये नाबाद बल्लेबाजी। लक्ष्य अब 17 गेंदें और 31 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। मैंने कहा है कि यह मुकाबला अंतिम गेंद तक चला रहेगा, अंतिम ओवर तक बना रहेगा, क्योंकि 2 दिग्गज टीमें एक दूसरे के सामने अपना परफॉर्मेंस दे रही है। बाहरी किनारा लगा है बल्ले का, फर्स्ट स्लिप में जाएगी स्वप्निल के हाथों में और बल्लेबाज होंगे आउट। जिस बल्लेबाज ने 3 चौके दागे थे और उसी बल्लेबाज को मात्र चलता बना दिया और लगता हुआ भूषण केगांव 11 भूषण स्पोर्ट्स केगांव टीम को ये पहला करारा झटका। नशीब नाईक या नावाने दाणी उडवली साऱ्यांची, नशीब नाईक या नावाने दाणी उडवली।
थैंक यू डीजे। नेक्स्ट मैच आपके सामने और भी बड़ा होगा दोस्तों। बंटी जोशी जिस तरीके से फॉर्म में चल रहे और एक तरफ कुणाल नाइक यानी कि रात्रि के यात्री होंगे आरसीसी पेट और उनके खिलाफ होंगी यानी कि प्लस पे विभाग की ताकतवर टीम सिद्धि विनायक भिंगारी। मजा आएगा अगले मुकाबले में, लेकिन उससे पहले ये मुकाबला भी काफी ताकतवर है और अभी भी दर्शकों की चर्चा करेंगे ना तो लगभग रात्रि के 1 बजे का समय है और 1 बजे के तलक भी अभी भी 1000 से करीब दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शक माए बापों का तहे दिल से स्वागत करते हैं। साझेदारी बढ़ रही थी और इस साझेदारी को तोड़ने का काम किया है गेंदबाज आप देख सकते हैं नसीब नाइक ने और लगता हुआ यह पहला करारा झटका। खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक और ट्राई करो, मंजिल आपकी कदम जरूर चूमेगी, बस अपना कॉन्फिडेंस लेवल हाई करो। और कहीं ना कहीं ये कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई होता हुआ कहते हैं कि जंगल में जब 2 शेर टकराते हैं ना तो जंगल में मजा आता है, क्योंकि जब ये 2 टीमें मैदान में टकरा रही है तो जरूर मजा आएगा। अंतिम क्षणों तक मुकाबला अभी तक देखा जाएगा तो 50-50 बैलेंस है। ना यहाँ पर दादर टीम जीती है ना एक तरफ ये केगांव टीम मुकाबला जीती है, क्योंकि 16 में चाहिए 31। तेज गेंदे रफ्तार से पूरी तरीके से गिरफ्तार कर रहे हैं बल्लेबाजों के लिए और ये डॉट बॉल की समाप्ति। यानी कि नसीब का ये ओवर आप देख सकते हैं कितना इंपॉर्टेंट बन रहा है। पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद गेंदबाज को एक एडवांटेज मिलता है और कहीं ना कहीं ये एडवांटेज अब बिल्कुल मिलता हुआ गेंदबाज और खास करके जानता राजा 11 दादर टीम को। 15 गेंदे 31 की दूरी, हर हाल में लक्ष्य को पाना है, कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, जीता वही जो डरा नहीं। 3 गेंदे बैक टू बैक डॉट। प्रफुल्ल ठाकुर स्ट्राइकर बल्लेबाज है। दोस्तों प्रफुल्ल ठाकुर को कभी कम नहीं आंकना चाहिए। विश्वास पाटिल तोंडरे के रायगढ़ के टाइगर इस तरीके के ये बल्लेबाज प्रफुल्ल है। अगर इनके जमाने में 2 व्हीलर बाइक होती ना तो आज बाइकों का शोरूम के गांव में लगता था। इतने खतरनाक बल्लेबाज है। ये बड़ा शॉट खेला है, इसे कहते हैं शेर बूढ़ा हो जाए, इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है। ठोक दीजिए। क्या बात है, खींचनी होगी तलवार, थोड़ा तांडव करना ही होगा। अगर लड़ना है धर्म के लिए तो रन में उतरना ही होगा। और ये रन में अब उतरते हुए बल्लेबाज प्रफुल्ल ठाकुर के बल्ले से आता हुआ माइटी हिट 6 रन। 6 रनों की मदद से प्रफुल्ल ठाकुर ने अपना खाता खोला और टीम का टोटल स्कोर है 25। जिस नसीब ने दमदार गेंदबाजी की थी उसी नसीब के ऊपर ये कड़ा प्रहार। 13 गेंदें बची है 25 रनों की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। ठंड के मौसम में भी धमाकेदार बल्लेबाजी नजर आती हुई। एक और बड़ा शॉट, तेज रफ्तार का इस्तेमाल किया लेकिन फाइन लॉक को बीट करती हुई गेंद सीमा पार। प्रफुल्ल ठाकुर ओल्ड इज गोल्ड, पुराना चावल अब मैदान में दहाड़ता हुआ। ओवर की हुई समाप्ति और 3 ओवर के बाद रन संख्या बनी है टोटल 29 रन। भूषण स्पोर्ट्स केगांव टीम 1 विकेट के नुकसान पर आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए चाहिए 21 रनों की जरूरत। क्या बात है, दोनों तरफ अर्थ होता है। जो समझने वालों को ही समझ सकता है। जो डीजे वाले ने गाणं बताया, क्योंकि लहान वयात देखील काही क्रिकेटर भरपूर चांगले पाहायला मिळत आहेत, तशा हा सॉन्ग्स तुम्ही ऐकलात तो बिल्कुल यहाँ पर 3 ओवर के बाद रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर 29 लॉस ऑफ 1 विकेट। जीतने के लिए 12 बॉल में अब चाहिए 21 रनों की आवश्यकता। रितेश वारी 34 नंबर के गेंदबाजी के मार्ग पर 12 बॉल में 21 रनों की आवश्यकता है। कहते हैं कि 4 दिन बाज आसमान में ना उड़ने से आसमान कभी कबूतरों का नहीं होता। क्या ये मैदान के ऊपर देखेंगे, क्या कमबैक कर पाएंगे रितेश वारी। पहली गेंद स्लोवर जरी पटकी हुई थी गेंद
डॉट बॉल की समाप्ति। डॉट परसेंटेज बहुत है क्योंकि 4 चौके अभी तक आ चुके हैं इस इनिंग्स में, 1 छक्का आ चुका है, यानी कि लगभग देखा जाएगा 20 रन तो बड़े शॉट से ही मिले। 9 रन यहां पर उन्होंने सिंगल डबल के साथ आगे बढ़ा है और यकीनन यहां पर देखेंगे कि आप किस तरीके से कमबैक कर पाएंगे गेंदबाज। शॉर्ट पिच लाइन की बॉल एक्स्ट्रा कवर की तरफ खेला, इस शॉट्स को फील्डर आते हुए स्वीपर कवर का खिलाड़ी आकर गेंद को उठाए एक्स्ट्रा कवर के रीजन में, तब तक रन मिलेगा 1 और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 30 रनों के ऊपर। जीतने के लिए 10 गेंदों में चाहिए 20 रनों की आवश्यकता। कल की फिक्र हम नहीं करते, दिन आखिरी समझकर जी लेते और उसी उम्मीद के साथ ये दोनों टीमें एक दूसरे के सामने जरूर टकरा रही है। अंतिम क्षणों तक ये मैच अभी तक बना है, दोनों भी टीमों ने मुकाबला छोड़ा नहीं क्योंकि मुकाबला बनेगा। शॉट अच्छा है, इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से प्रफुल्ल ठाकुर ऑन फायर, इट्स अ मैक्सिमम 8 रन। इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 36। जीतने के लिए 9 गेंदें और 14 रनों की बिल्कुल आवश्यकता है। क्या पारी के लिए 2 गेंदें 3 गेंद डॉट क्या हुए, पूरी तरीके से देखने लगे थे, लेकिन प्रफुल्ल ठाकुर ने आखिरी 3 गेंदें ऐसी खेली है कि वो 3 गेंदों में आप देख सकते हैं 2 धमाकेदार छक्के और 1 चौका उनके बल्ले से निकला है। इसलिए कहते हैं पहचान बड़े लोगों से नहीं, समय पर साथ देने वालों से होनी चाहिए और ये साथ देते हुए हवाई यात्रा की है लेकिन जाएगी स्टैंड में। नो चांस इनटू द फैंस, इट्स अ ह्यूज 6 रन। प्रतिम संगीत तुम्ही ऐकलात, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि हे शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय। अच्छी गेंद, यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति। बिल्कुल यहाँ पर एक ही एक डॉट बॉल इंपॉर्टेंट है, ऐसा नहीं है कि 7 में अगर 8 चाहिए मुकाबला छोड़ सकती है, लेकिन क्रिकेट है, धारावी टीम भी जानती है कि उनके अगेंस्ट वाघेवाला टीम ने 3 में 1 बचाया था, तो यहाँ पर 8 रन है 7 में, क्या बचा पाएंगे? जड़ में डालने का प्रयास, ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक फील्डर तैनात है डीप में, आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक यहां पर 1 रन। इसी के साथ 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 43 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर भूषण स्पोर्ट्स 11 केगांव टीम अब 6 गेंदे 7 की आवश्यकता। आएगा खेल का मजा। अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलं। आता लढावं लागेल, आता लढावं लागेल। आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो, औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता। जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता। सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। तो बिल्कुल यहाँ पर थोड़ी सी मिसफील्ड हुई, तो उसका फायदा तुरंत उठाया बल्लेबाजों ने और यहाँ पर रन मिलेंगे टोटल 2 और 2 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन। अब चाहिए 5 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। एक ही एक डॉट बॉल इंपॉर्टेंट है, एक ही एक सिंगल इस मैच में महत्वपूर्ण है और मंगेश जोशी इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर है। जिंदा रहना है तो हालात से क्या डरना, देखेंगे क्या कर पाएंगे गेंदबाज। ये अच्छा शॉट है,
मराठी में कहा जाता है ताकतीपेक्षा युक्ति श्रेष्ठ, और ये देखने को मिला। और कहते हैं जिसके पास अनुभव है ना उसके पास कोई कमी नहीं, क्योंकि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। अनुभव आपका सर्वश्रेष्ठ गुरु है, और उसी अनुभव के साथ ये प्रफुल्ल ठाकुर बल्लेबाजी करते हुए सीमा पार 4 स्कोर इस लेवल। बट ये टीम का टूर्नामेंट का नियम है कंपलसरी चेसिंग, 1 रन आपको बनाना ही पड़ेगा। 4 गेंदे 1 की दूरी, कोई ऐसा करिश्मा होगा जो बचा पाएंगे गेंदबाज इस 1 रन को। चलिए कैच है, बनेगा मौका। 3 में चाहिए 1। चमत्कार पिक्चर देखा होगा नसरुद्दीन शाह और शाहरुख खान का, उसमें जादू मिलती है नसरुद्दीन शाह की शाहरुख खान को, और वो चमत्कार होता है। कहीं ऐसा चमत्कार ना हो जाए, ये तो कलयुग में मुश्किल है। तो भी कैच जाएगा बाहर। जबरदस्त बॅटिंग, एकदा फलंदाजी आवडली असेल ना या टायगरची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। प्रफुल्ल ठाकूरनं दमदार फलंदाजी केली आणि तब्बल त्याने धाबा जोडले गेले आपल्या संघासाठी 29 धावींची अफलातून इनिंग त्याने साकारली। आमचे साथी गुण लेखक माहिती देत असताना, कारण 3 षटकार त्याने ठोकले आणि डबल चौकारांचा विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत। 10 गेंदों का सामना किया, 1 रनों की जरूरत है, गेंदबाज तैयार। ये अपील की गई थी, रनआउट का चांस अगर बनता तो शायद इस मुकाबले में बनी रहती, और इसी के साथ ये मुकाबला हुआ फिनिश, मुकाबला जीता भूषण स्पोर्ट्स 11 केगांव टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम, जानता राजा 11 दादर टीम। अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। तर याबा या सामन्याचा सामनावीर ठरलाय अर्थातच तो म्हणजेच प्रफुल्ल ठाकूर, ज्याने 10 बॉल मध्ये 29 धाबा बनवल्या आणि ते प्रफुल्ल ठाकूर ठरलेत या सामन्याचा सामनावीर। आणि जाणता राजा क्रिकेट संघ दादर यांचा संघनायक आपण आपल्या इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। पराभूत झालेल्या संघाला देखील एक ट्रॉफी देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे।